देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुन्हा एकदा या देशामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि या निर्णयाला नुकतीच 25 डिसेंबर रोजी देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि संपूर्ण देशातल्या विशेष करून कामगारांना आणि शेतकऱ्यांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। या योजनेचं नाव व्हीबी जी रामजी या पद्धतीने देण्यात आलेलं आहे, ज्याचं आपण पूर्ण जर का उल्लेख करतो म्हटलं तर विकसित भारत ग्रामीण रोजगार गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण असं याचं पूर्ण नाव त्या ठिकाणी राहणार आहे, ज्या माध्यमातून आजपर्यंत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 100 दिवस मजुरांना रोजगार त्या ठिकाणी गॅरंटेडली मिळायचा, तो आता त्याची वाढ करून 100 वरून 125 दिवस मिळणार आहे। आणि विशेष मध्ये याची काळजी याच्यामध्ये जी घेण्यात आली, कारण अनेक वेळेस आपण बघतो की ही गॅरंटेड रोजगार मजुरांना मिळालं की एका दुसऱ्या साईडनं शेतकऱ्यांना देखील शेतीत मजूर मिळालं पाहिजे हे देखील काळजी त्या ठिकाणी घ्यायची असते। म्हणून त्याच्यामध्ये कृषी विराम नावाची देखील संकल्पना देण्यात आली, ज्या माध्यमातून राज्यनिहाय, कारण राज्यनिहाय आपले ते पीक पद्धती वेगवेगळी आहे, ते पीक घेण्याचा कालावधी देखील त्या ठिकाणी वेगळा वेगळा आहे, त्यामुळे राज्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे। केंद्र सरकारने तो निर्णय राज्य सरकारला त्या ठिकाणी घेण्याची मुभा त्या ठिकाणी दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये हा रोजगार ह्या योजनेमधून मिळणार नाही, त्या काळात हे मजूर त्या ठिकाणी त्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये त्यांचा वापर त्या ठिकाणी घेता येईल। आज याचा अजून काम करून अनेक वेळेस रोजगार गॅरंटी योजनेच्या माध्यमातून रस्त्यावर असलेले गड्डे बुजवण्याचं काम त्या ठिकाणी घेण्यात येत होतं, परंतु याचं एक्सपान्शन करून त्या ठिकाणी वेगवेगळे कामं ज्याची खरी गरज ग्रामीण भागामध्ये आपण असं बघतो की जलसुरक्षा, ज्या माध्यमातून विहिरी, तलाव आणि जल पुनर्भरण, नंतर ग्रामीण मधल्या पायाभूत सुविधा उभ्या करणे, त्या ठिकाणी म्हणजे गोदाम आले, आपले रस्ते आले ग्रामीण भागातली, विशेष करून अंगणवाडीच्या इमारती, नंतर उपजीविका आधारित उद्योग म्हणजे गोठे। ग्रामीण भागामध्ये आपण सर्वजण जाणतो की जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गोठा त्या ठिकाणी असतो, कुक्कुटपालन, शेड, मत्स्यतळी, आपत्ती निवारणाचे देखील विषय याच्यामध्ये हातात घेण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की पूर संरक्षण भिंतीची गरज असते, निवारे देण्याची गरज असते आणि त्याच पद्धतीने याच्या प्रशासकीय मान्यता, आतापर्यंत प्रशासकीय खर्च ज्याला मान्यता 6% होती, परंतु याची व्याप्ती आता वाढलेली आहे, त्याच्यामुळे प्रशासकीय खर्चाच्या मान्यताला देखील 6% वरून 9% वाढ त्या ठिकाणी देण्यात आले। असे अनेक प्रकारचे निर्णय या कायद्यामध्ये घेण्यात आलेला आहे। हा कायदा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। विशेष करून आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावशाली आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे, याच्याकरिता भारतीय जनता पार्टीने 5 सदस्यीय एक टीम तयार केलेली आहे। या 5 सदस्यीय टीम मध्ये राज्याचे संयोजक म्हणून राज्यसभेचे खासदार, राज्याचे संयोजक म्हणून राज्यसभेचे खासदार माननीय अनिल बोंडे यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्यासोबत 4 सदस्य दिले आहेत। त्या 4 सदस्यांमध्ये आपल्या वर्धेचे आमदार सन्मान्य राजेशजी बकानी यांची देखील नियुक्ती प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। मी या ठिकाणी उपस्थित असलेले ह्या समितीचे सदस्य आमदार सन्मान्य राजेशजी बकानी यांना विनंती करतो की या योजनेबद्दल विस्तृत माहिती उपस्थितांना द्यावी।